हॅलो, गुड मॉर्निंग. तर आपण आत्तापर्यंत लास्ट 2 लेक्चरमध्ये स्टेटमेंट पॅटर्न आणि ट्रूथ टेबल याचा स्टडी केला आहे. आता मी काही तुमच्यासाठी नोट्स तयार केले आहे. तर या नोट्समध्ये मी पूर्ण थेरी आणि एक्झाम्पल लिहून दिले आहे तुम्हाला. तर आपण ते स्टडी करू. यामध्ये बघा, तुम्हाला स्टेटमेंटची डेफिनेशन इथे मी लिहून दिली. त्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू आणि त्याचे काही एक्झाम्पल दिले, तर हे तुम्हाला स्टडी करता येईल. त्यानंतर काही सॉल्व एक्झाम्पल घेतलेले जे आपण त्या लास्ट लेक्चरमध्ये बघितलेले. त्यानंतर लॉजिकल कनेक्टिव्समध्ये टेबल तयार करून दिले आणि एक शॉर्टकट मेथडने त्या टेबलविषयी माहिती पण तुम्हाला इथे मी या नोट्समध्ये लिहून दिली. तर पहा, इथं मी डिस्क्रिप्शन सम कनेक्टिव्समध्ये कंजक्शन त्याची माहिती दिली. इफ टू स्टेटमेंट आर कंबाइंड युजिंग कनेक्टिव्ह अँड then it is called as conjunction. In other words, if PQ are two statement, then P and Q is called as conjunction. It is denoted by P and symbol मध्ये दिले बघा इथे, and it is read as P conjunction with Q or P and Q. आता याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला इथे, the conjunction P and Q is said to be true if and only if both P and Q are true. टेबल, या टेबलमध्ये तुम्हाला दिसतंय की टी हे टी घेतलेले आहे आपण आणि अदर सर्व ठिकाणी काय घेतलेले आहे, फॉल्स घेतलेले आहे. त्यानंतर सेकंड टेबल विषयी दिलेलं आहे पहा डिस्क्रिप्शनमध्ये लिहून तुम्हाला. इफ two statements are combined by using logical connective or, then it is called as a disjunction. In other words, if P, Q are two statements, then P or Q is called as disjunction. It is denoted by P or Q and it read as P or Q. त्याचा पण टेबल इथं मी तयार करून दिलेला आहे तुम्हाला आणि एकदम शॉर्टकटमध्ये डेफिनेशन आणि त्याच्यासमोर लगेच त्याच्यावाली ट्रूथ टेबल तयार करून दिले पहा. त्यानंतर कंडिशनल स्टेटमेंटसाठी इफ टू स्टेटमेंट आर कंबाइंड बाय यूजिंग कनेक्टिव्ह इफ देन इट इज कॉल्ड ॲज कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. इन अदर वर्ड, इफ पी क्यू आर टू स्टेटमेंट, then if P then Q is called as conditional and it is denoted by P arrow Q. बघा इथे सिंगल ॲरोने पण आपण ते डिनोट करतो आणि डबल ॲरोने, ते दोन्ही पण तुम्हाला मी इथं लिहून दिलेले आहे आता. आणि यामध्ये एक गोष्ट फक्त आपल्याला लक्षात घ्यायची आहे, इफ P हे स्टेटमेंट जर ट्रू असेल आणि Q हे स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याचं P इम्प्लाइज Qची व्हॅल्यू ही फॉल्स येते, अदरवाईज बाकीचे सर्व ट्रू आहेत. हेन्स P इज कॉल्ड हायपोथेसिस ऑर असेंडेड अँड Q इज कॉल्ड ॲज कन्क्लुजन. याला Pला आपण हायपोथेसिस आणि Qला काय म्हटलेलं आहे, कन्क्लुजन म्हटलेलं आहे. त्यानुसार तो ट्रूथ टेबलवरती दिलेला आहे. याची काही नोट पण मी इथं तुम्हाला दिलेले आहे. The following are also conditional statement. P implies Q. P is sufficient for Q. Q is necessary for P. P implies Q or Q follows from P. P only if Q. या पद्धतीने तुम्हाला याच्या नोट्स पण CETचे पेपरसाठी किंवा मल्टिपल चॉईससाठी पण उपयोगी पडतील, का ज्यामध्ये मी तुम्हाला
त्याच्यावरती जे काही कंडिशन असतील त्या कंडिशनविषयी माहिती लिहून दिली. पी हे स्टेटमेंट ट्रू पाहिजे म्हणजे सफिशियंट पाहिजे फॉर क्यूसाठी, आणि क्यू हे काय, क्यू इज नेसेसरी फॉर पी. पी इम्प्लाइज क्यू, पी ट्रू इफ ओनली इफ क्यू इज ट्रू, किंवा पी इज फॉल्स ओनली इफ क्यू इज फॉल्स. या पद्धतीने ते कंडिशनल स्टेटमेंटचा आपल्याला टेबलवरती आम्ही दिलेलं आहे. त्यानंतर बाय कंडिशनल म्हणजे डबल इम्प्लाइज, जे डबल एरोने आपण दाखवतो त्यासाठी पहा. इफ two statements are combined using logical connective if and only if, then it is called as biconditional. In other words, if PQ are two statements, P if and only if Q is called as biconditional, and it is denoted by double arrow. It is read as P biconditional Q or P if and only if Q. याचा पण टेबल मी इथे दिलेला आहे तुम्हाला तयार करून. आणि बाय कंडिशनल स्टेटमेंट ट्रू कधी असेल जर पी अँड क्यू सेम ट्रूथ व्हॅल्यू, अदरवाईज फॉल्स. म्हणजे पी पण ट्रू पाहिजे, क्यू पण ट्रू, और पी इज फॉल्स और क्यू इज फॉल्स, देन इट इज ट्रू. दोन्ही पी आणि क्यूच्या व्हॅल्यू कशा पाहिजे, सेम पाहिजे, तरच तुम्हाला काय होईल, ते ट्रू येतं. अदरवाईज कसं येतं, फॉल्स येतं. या पद्धतीनं शॉर्टकट मेथडने तुम्हाला सर्व माहिती त्याची मी दिलेली आहे. आणि लास्ट स्टेटमेंटचा टाईप आहे तो म्हणजे निगेशन. फॉर एनी गिवन स्टेटमेंट पी देर अनदर स्टेटमेंट विच इज डिफाइंड ऑन ट्रू व्हेन पी इज फॉल्स अँड फॉल्स व्हेन पी इज ट्रू. पहा, पी अँड निगेशन पी यामध्ये टेबलमध्ये 5 नंबरच्या मी दिलेले तुम्हाला पी आणि त्याचं निगेशन दिले. जर पी ट्रू असेल तर त्याचं निगेशन काय येईल, फॉल्स, आणि पी जर समजा फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय येईल, ट्रू येईल. निगेशन ऑफ निगेशन इज अ स्टेटमेंट इज दी स्टेटमेंट इटसेल्फ. म्हणजे पीचं जे काही निगेशन घेतो आणि त्या निगेशनचं पुन्हा आपण निगेशन घेतलं तर ओरिजिनल जे स्टेटमेंट आहे किंवा त्याची जी काही ट्रूथ व्हॅल्यू ती आपल्याला काय होती, मिळते इथं. हे पण एक नोट तुम्हाला इथे दिली. आता काही सॉल्व एक्झाम्पल आहे. एक्सप्रेस दी फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली विदाऊट एक्झामाइन दी ट्रूथ व्हॅल्यू. ट्रूथ व्हॅल्यू काही इथं तुम्हाला काढायची नाही, फक्त काही तयार करायचं सांगितलं मी. तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये त्याला कसं तयार करता येईल, आणि त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल पहा. 2 is an even number and 25 is perfect square. आता सोल्युशनमध्ये पहा, पहिलं जे स्टेटमेंट दिलं आहे 2 is even नंबर, त्याला आपण काय घेतलं आहे, लेट पी 2 is even नंबर. आणि सेकंड जे स्टेटमेंट आहे 25 is perfect square, देन सिम्बॉलिक फॉर्ममध्ये पी अँड क्यू या पद्धतीने आपण काय करणार, त्याला लिहिणार आहे. म्हणजे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये ते कशी लिहायची, दिलेले स्टेटमेंट हे पण तुम्हाला एक एक मार्कासाठी विचारलं जातं. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल आहे, अ स्कूल इज ओपन ऑर देर इज हॉलिडे. आता यामध्ये आपण सोल्युशनमध्ये बघा, लेट पी फर्स्ट स्टेटमेंट जे त्याला पीने आपण डिनोट केले, दी स्कूल इज ओपन, एवढंच फक्त ते लिहायचं. त्यानंतर क्यू देर इज हॉलिडे. देन सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आता हे जे कनेक्टिव्ह इथं काय वापरलेलं आहे, ऑर वापरलेलं आहे, आणि ऑरचं सिम्बॉल आपल्याला इथं वापरायचं आहे पी ऑर क्यू या पद्धतीने. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल पहा, दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज नॉट इन श्रीलंका. आता यामध्ये बटचा वापर केलेला आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बट हे काय कनेक्टिव्ह आपल्याला आपण घेतलेलं नाही, आपण फक्त अँड ऑर
इफ, देन, इफ अँड ओनली आणि निगेशन नॉट हे 5च कनेक्टिव्ह पाहिलेले, बट हे काय आलेलं नाही आहे. त्यामुळे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे बघा. दिल्ली इज इन इंडिया, याला आपण पी म्हटलेलं आहे. क्यूला काय म्हटलं आहे, ढाका इज इन श्रीलंका. मग आपल्याला मात्र देताना एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे बघा, ढाका इज नॉट इन श्रीलंका दिलं आहे. त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल, क्यूचं काय घ्यावं लागेल, निगेशन घ्यावं लागेल. आता इथं जर तुम्ही बघितलं तर पी अँड वापरला आहे आणि निगेशन क्यू वापरलेलं आहे. निगेशन का आलं तर त्यामध्ये स्टेटमेंटमध्ये दिलेलं आहे ढाका नॉट इन श्रीलंका. त्यामुळे इथं काय घेतलेलं आहे, आपण निगेशन घेतलेलं आहे. आणि बट हे कनेक्टिव्ह आपण कशाने अँडच्या साह्याने काय केलं, इथं जॉईन केलेलं आहे. हे लक्षात घ्या थोडंसं. त्यानंतर 4th एक्झाम्पल आहे बघा, 3 + 8 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12 इफ अँड ओनली इफ 5 × 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 25. दोन्ही पण स्टेटमेंट कशी ट्रू आहे. त्यामुळं आपण डायरेक्टली त्याला कनेक्ट करणारे, निगेशन घ्यायची काही गरज नाही आहे. इफ अँड ओनली इफच्या साह्याने कनेक्ट केलेलं आहे, म्हणजे डबल एरोच्या साह्याने आपल्याला काय करायचं आहे, कनेक्ट करायचं आहे. याला कसं लिहिणार तर बघा, इथे लेट पी एम्प्लाइज, पी हे स्टेटमेंटसाठी काय घेतलेलं आहे, 3 + 8 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12 आणि क्यू कशाने डिनोट केलं आहे बघा, 5 × 4 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 25. दी सिम्बॉलिक फॉर्म इज, सिम्बॉलिक फॉर्म काय घेतलं आहे इथे आपण तर पी डबल इम्प्लाइज क्यू, याच्या साह्याने आपण काय केलं आहे, इथं डिनोट केलं आहे. या पद्धतीने हे एक्झाम्पल काय करायचे, आपल्याला सॉल्व करायची आहे. आता पुढं काय दिलेलं आहे बघा, नेक्स्ट एक्झाम्पल, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आता खाली दिलेल्या स्टेटमेंटची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू पण विचारलेली आहे. तर ट्रूथ व्हॅल्यू तुम्ही टेबलच्या साह्याने करू शकता किंवा सिम्पली ट्रूथ व्हॅल्यू टी और फॉल्स लिहून तुम्ही काय करू शकता, त्याची डायरेक्टली आन्सर लिहू शकता. तर फर्स्ट एक्झाम्पल बघू आपण, 3 इज प्राईम नंबर अँड 4 इज रॅशनल नंबर. 3 इज प्राईम नंबर अँड 4 इज रॅशनल नंबर. सोल्युशनमध्ये बघा काय घेतलेलं आहे, लेट पी 3 इज प्राईम नंबर अँड क्यू इज क्यू हे कशाने कोणतं स्टेटमेंट डिनोट केलं आहे आपण तर 4 इज अ रॅशनल नंबर. पीने डिनोट केले पहिलं स्टेटमेंट, क्यूने डिनोट केले सेकंड स्टेटमेंट. दोन स्टेटमेंटसाठी पी आणि क्यू वापरले. आता यांच्या ट्रूथ व्हॅल्यू आपण डायरेक्टली इथं मी लिहिलेलं आहे, इथं टेबल काही तयार केलेलं नाही. तर ट्रूथ व्हॅल्यू काय येते बघा, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आर टी अँड टी रिस्पेक्टिवली. दोन्ही स्टेटमेंट कसे ट्रू आहे, त्यामुळं आपण काय घेतले, दोन्हींची ट्रूथ व्हॅल्यू टी घेतलेली. आता आपल्याला माहिती आहे टी जर पी हा टी असेल आणि क्यू पण टी असेल, दोन्ही टी टी असेल तर अँडमध्ये काय असतं, टी टी ट्रू असतं. त्यानुसार पूर्ण टोटल एक्झाम्पल जे दिले आहे आपल्याला, 3 इज अ प्राईम नंबर अँड 4 इज अ रॅशनल नंबर, याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल, द गिव्हन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म पी अँड क्यू, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज ट्रू. त्या तर पहा यामध्ये 3 इज प्राईम नंबर अँड 4 इज रॅशनल नंबर, यामध्ये आपण इथे ट्रूथ व्हॅल्यू काय घेतलेली आहे, लिहिलेली आहे. ओके. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल पहा, ऑल फ्लावर्स आर रेड और ऑल काउज आर ब्लॅक. तर यामध्ये
सरळ सरळ स्टेटमेंट दिले. त्यामध्ये बघा, लेट पी हे जे घेतलेलं आहे, तर पी कशासाठी घेतलेलं आहे आपण? ऑल फ्लावर्स आर रेड यासाठी हे घेतलेलं आहे. आणि क्यू काय घेतलेलं आहे? ऑल काउज आर ब्लॅक. त्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू दोन्ही पण काय घेतले? फॉल्स. कारण टोटल आपल्याला जनरली ऑल फ्लावर्स आर रेड असं नाही आहे, त्यामुळे ते फॉल्स होणार आहे. किंवा ऑल काउज आर ब्लॅक ते पण फॉल्स आहे, त्यामुळे इथं दोन्ही पण व्हॅल्यू काय होणार आहे? फॉल्स होणार आहे. दी गिव्हन स्टेटमेंट इन अ सिम्बॉलिक फॉर्म, त्यामध्ये पहा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये काय दिलेलं आहे? तर पी ऑर क्यू आणि एफ ऑर एफ इज एफ. देन ट्रूथ व्हॅल्यू काय येते याची? तर ती एफ येते. या पद्धतीने. आता थर्ड एक्झाम्पल, इफ मुंबई इज इन महाराष्ट्र देन दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया. आता थर्ड एक्झाम्पलमध्ये इफ आणि देननी ते कनेक्ट केले. पहिले आपण पीसाठी घेणार आहे. तर मुंबई इज इन महाराष्ट्र आणि दिल्ली इज कॅपिटल ऑफ इंडिया. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आर टी अँड टी respectively. The given statement in a symbolic form P implies Q, then T implies T. तर टी टीसाठी काय असतं? ते ट्रू असतं. त्यानुसार याची ट्रूथ व्हॅल्यू काय येईल? ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज टी. तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही काय येणार आहे? ट्रू येणार आहे. आणि लास्ट फोर्थ एक्झाम्पल घेतलेले पहा, मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ दी सन रायझेस इन दी वेस्ट. तर यासाठी पहा पी घेतलेला आहे आपण. लेट पी मिल्क इज व्हाईट आणि क्यू सिम्बॉल स्टेटमेंट घेतलेलं आहे सन रायझेस इन वेस्ट. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू आर टी अँड एफ रिस्पेक्टिवली. बघा, मिल्क इज व्हाईट म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू त्याची टी येते. आणि सन रायझेस इन वेस्ट दिलेले, परंतु सन रायझेस इन ईस्ट. सो ट्रूथ व्हॅल्यू ऑफ क्यू स्टेटमेंट इज एफ. देन गिव्हन स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म पी डबल इम्प्लाइज क्यूमध्ये त्याच्यावाली जी काय सिम्बॉलिक फॉर्म तो काय येईल? पी डबल इम्प्लाइज क्यू. आणि त्याची जी काय ट्रूथ व्हॅल्यू येईल तर ती टी डबल इम्प्लाइज एफ. टी एफसाठी आपल्याला माहिती आहे बाय कंडिशनल स्टेटमेंटमध्ये टी टी ट्रू असतं आणि एफ 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 जे ते पण ट्रू असतं. अदरवाईज काय असते? फॉल्स असते ती. त्यामुळे याची व्हॅल्यू पण काय येणार आहे? एफ येणार आहे. या पद्धतीनं आपल्याला काय करायचे ते एक्झाम्पल आपण बघितलेले. आता पुढं काही एक्झाम्पल दिले पहा. इफ स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू अँड आर यस आर फॉल्स डिटरमाइन दी ट्रूथ व्हॅल्यू ऑफ दी फॉलोइंग. त्याच्यावाली ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला लिहायची. इथं पण आपण टेबल तयार करू शकतो, परंतु विदाऊट टेबल मी इथं आता थोडीशी डिस्क्रिप्शन लिहिलेलं आहे, तर ते आपण पाहू. तर त्यामध्ये पहा पहिलं दिले निगेशन पी अँड क्यू ऑर निगेशन आर. आता याच्या ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली वापरून आपण याचं जी काही ट्रूथ व्हॅल्यू आहे ती डिटरमाइन किंवा फाइंड आउट करायची आहे. तर सोल्युशनमध्ये पहा निगेशन पी अँड क्यू ऑर निगेशन आर यासाठी काय येईल? आता जे काही पी आणि क्यू ट्रू दिले म्हणजे टी व्हॅल्यू त्याची टाकणार आहे. आर आणि यस हे दोन्ही काय दिले? फॉल्स दिले, तर त्याची व्हॅल्यू डायरेक्टली आपण एफ इथे सबस्टिट्यूट करणार आहे. मग काय येईल पहा. तर इथे बघा
निगेशन टी अँड क्यू दिलेलं आहे तिथं पण टी येईल. ऑर निगेशन आर ए म्हणजे निगेशन यफ, कारण आर आणि यस हे दोन्ही आपल्याला काय घ्यायचे, फॉल्स घ्यायचे, त्यामुळे तिथं आर आला म्हणून आपण यफ टाकलेलं आहे. आता निगेशन टीचं निगेशन काय येईल, यफ. त्यानंतर पुढं अँड आय तो ॲज इट इज ठेवला आहे. टी आहे, टी पण ॲज इट इज ठेवला आहे. आणि निगेशन यफचं निगेशन काय घेतलं आहे, टी घेतलेलं आहे. आणि त्यानुसार आता टी ऑर टी याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे टी आहे. यफ अँड टी याची व्हॅल्यू काय येईल, तर ती यफ येणार आहे. या पद्धतीने हेन्स ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ऑल स्टेटमेंट विल बी यफ. या पद्धतीने आपण काही एक्झाम्पल काही सॉल्व करू शकतो. तर बाकी एक्झाम्पल मी आणखी एक्सप्लेन करणार आहे. तुम्हाला एक एक्झरसाईज पण यात दिली आणि बुकमध्ये पण एक्झरसाईज आहे. तुम्ही एक्झरसाईजचं थोडंसं स्टडी करा आणि जे काही अडचणी असतील त्या मला सांगा, मेसेज करा, जेणेकरून आपल्याला ते सॉल्व करता येतील. एक्झरसाईज 1.1 इथपर्यंतचं तुम्ही सॉल्व करा. बाकी नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. ओके, थँक्यू.